देशभरातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी आज पुण्यात देखील आंदोलन झालं। अशाच प्रकारची अनेक आंदोलनं जी आहेत ती देशभरात युवक काँग्रेस जे आहे त्यांच्याकडून केलं जात आहे। आज देखील उदयभानू चिब जे आहेत यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष आहेत युवा काँग्रेसचे, त्यांच्या नेतृत्वात आज पुण्यात आंदोलन झालं आणि हे आंदोलन संपल्यानंतर हे आंदोलन ॲक्च्युअली सध्या सुरू आहे। या आंदोलनादरम्यानच जवळपास 60 ते 70 कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून आणले आणि आपण इथे पाहतोय की डेक्कन पोलीस स्टेशनच्या आवारात हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना इथे आणून ठेवलेलं आहे। काय सांगाल, काय तुमची आता भूमिका असणार आहे? आंदोलनादरम्यान तुम्हाला पोलिसांनी उचललेलं आहे? नाही, आमची भूमिका एकच आहे। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची परवानगी मागितली होती, ती नाकारली आणि अनेक वेळेला असं होतं की आम्ही परवानगी मागतो आणि नाकारतो, पण आम्ही आंदोलन करायचं सोडत नाही आहे। या देशामध्ये आंदोलन करण्यासाठी कुठलीही बंदी नाही आहे किंवा कुठलंही बंधन नाही आहे। आम्ही एकच आमची मागणी होती की नोकरी द्या, नशा नको, आणि ही कॅम्पेन पूर्ण देशामध्ये चालवत आहे। प्रत्येक राजधानीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये हे आंदोलन आम्ही करत आहोत। आमची भूमिका एवढीच आहे की जे झोपलेलं सरकार आहे, देशातलं मोदी सरकार असो, राज्यातलं फडणवीस सरकार असो, त्यांना जागा करण्याचं, त्यांना जाब विचारण्यासाठी हे आम्ही आंदोलन करतोय। महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की गेल्या 2 आठवड्यापूर्वी सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे साठे सापडले, मुंबईमध्ये सापडले, काही आपण चालवलं असेल की नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ड्रग्स रॅकेट सापडलं। ड्रग्सची निर्मिती महाराष्ट्रात होते आणि या प्रत्येकाचं कनेक्शन गुजरातशी जोडलं जातं आहे। मला एकच सांगायचं आहे की जर महाराष्ट्रामध्ये जर आपला युवक आहे, जर ड्रग्सिन झाला, ज्याला नशेची लत लागली, तर महाराष्ट्राची दुरावस्था होईल। महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो की सगळ्या क्षेत्रामध्ये क्रीडा, साहित्य सगळ्यामध्ये अग्रेसर आहे, पण एकीकडे नोकऱ्या नसल्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये प्रचंड उदासीनता आहे आणि अशामध्ये जर ड्रग्स त्यांच्या हाताला लागले तर तो देशोधडीला लागेल आणि ते थांबवण्यासाठी हे आमचं खऱ्या अर्थाने आंदोलन होतं। परवानगी जी आहे आंदोलनाला ती मिळाली नव्हती, ही परवानगी नेमकी का नाकारली गेली होती? नाही, परवानगी आम्ही रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार होतो, त्याची परवानगी त्यांनी नाकारली आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते आंदोलन आम्ही करत होतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय होता आणि पोलिसांनी त्यांच्या इंटेलिजन्स काय कशाबद्दल नाकारली तसं विषय नाही आहे, पण त्यांनी परवानगी नाकारली। आणि अनेक वेळेला असं होतं की आम्ही परवानगी मागत असतो प्रत्येक आंदोलनाला, आणि जरी आम्हाला उपोषण जरी करायचं असेल तरी देखील हे सरकार आमची परवानगी नाकारत असतं। जवळपास 60 ते 70 कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। तुमची आता नेमकी काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका हीच असेल, युवक काँग्रेस हे रस्त्यावर उतरून तरुणांसाठी, बेरोजगारासाठी आणि व्यसनमुक्त व्हावं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतो आहे। आम्ही पहिले शांततापूर्ण पोलिसांना परवानगी मागितली होती, पोलिसांनी ती परवानगी नाकारली। पोलिसांनी आम्हाला मध्यभागी अडवण्यात आलं। आम्ही गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करणार होतो, पण पोलीस आणि सरकारच्या या कृत्यामुळं आंदोलन आम्हाला अजून तीव्र करावं लागलं। आमच्या हक्कांसाठी, आमच्या तरुणांच्या हक्कांसाठी आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागलं। आणि जर पोलिसांनी अजूनसुद्धा सरकारने अजूनसुद्धा जर जागेवर यायचं काम नाही केलं तर युवक काँग्रेसतर्फे आम्ही अजून तीव्र आंदोलन राज्यव्यापी करू आणि येणाऱ्या काळात जर सरकार जागं झालं नाही तर आम्ही विधानसभेवर पण धडक मोर्चा घालू। पण तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे अशा प्रकारची आंदोलनं केली, उग्र स्वरूपाची आंदोलनं केली तर हे बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो यामुळे मिटेल? मॅडम, कसं आहे माहिती का, नशा नाही नोकरी दो, हे आमचं वाक्य आहे। तुम्ही जर बघितलं तर गुजरातवरनं नशेचं एवढं मोठं कंटेनर अख्ख्या भारतभर फिरत आहेत, त्या लोकांना काही होत नाही। जर तुम्ही बघितलं तर पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर म्हणलं जायचं, आता ड्रग्सचं माहेरघर म्हणलं जातं। तर हे कुठंतरी आवाज उठवायला पाहिजे। हे फडणवीस सरकार, हे मोदी सरकार हा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करते। ते नशा वाटतात, ड्रग्ज वाटतात तरुणांना की तुम्हाला नोकरी नाही पण तुम्ही ड्रग्ज घ्या आणि चिडीचूप एका कोपऱ्यात तडपडून पडा, असं त्यांचं म्हणणं आहे। तर या तरुणांचा आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरले। नक्कीच, खरं तर राज्यभरातून हजारो कार्यकर्ते जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। काही वेळापूर्वीच बालगंधर्वच्या इथे हे आंदोलन जे आहे ते रोखण्यात आलंय आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मोठं आंदोलन यांच्याकडून करण्यात आलेलं आहे, बेरोजगारी जी आहे ती कमी व्हावी यासाठीचं हे आंदोलन होतं। नक्कीच आता यांच्या आंदोलनाला यश येत आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।